जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप दिसत आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुका झाल्या आणि जशी काय स्थिती निर्माण झालेली आहे त्यामध्ये भाजपा आपल्या 89 जागांसहित 1 नंबरवर आहे। 2 नंबरवर शिवसेना ठाकरे गट 65 जागांसहित आहे, तर त्यानंतर शिंदे गट 29 जागांवरती, म्हणजेच भाजपाची एक हाती सत्ता आलेली नाही। त्यामुळे कोणती समीकरण होणार, कोणाचा महापौर होणार या चर्चा चालू असताना आता शिंदे गटाला मोठा धक्का दिलेला आहे आणि उद्धव ठाकरेंनी आपली राजकीय ताकद पणाला लावत पुन्हा एकदा मुंबईत कसं राजकीय वातावरण खेळलेलं आहे ते आपण बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे। मुंबईत सत्ता संघर्षाचा निर्णायक टप्पा आता अंतिम टप्प्यावर आलेला आहे। ठाकरे गटाचा महापौर हा निश्चित समजला जातो। शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। नेमकं काय झालंय ते आपण सविस्तर बघूया। त्यामध्ये गेल्या काही दिवसापासून महापौर आमचाच होणार असं दोन्ही बाजूकडून सांगितलं जात होतं। त्यामध्ये एकनाथ शिंदेंनी आपले सर्व नगरसेवक ताज हॉटेलला नेऊन ठेवले होते, परंतु ते 3 ते 4 दिवसांनी पुन्हा त्यांच्या घरी गेले। परंतु या 2 ते 3 दिवसाच्या कालावधीमध्ये शिंदे आणि भाजपमध्ये जो संघर्ष वाढला होता, एकनाथ शिंदेंनी आपली बार्गेनिंग ताकद भाजपाला दाखवायला तयारी केली होती आणि 2.5 वर्षासाठी महापौर आमचाच पाहिजे असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं होतं। परंतु भाजपाला याचाच राग धरत ते पुन्हा एकदा मुंबईत व महाराष्ट्रात जसं त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून राजकीय वातावरण करून राजकीय खेळ्या केल्या आणि उद्धव ठाकरेंना धक्का दिला, आता तसाच धक्का एकनाथ शिंदेंना भाजपा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या सत्ता समीकरणांना आता निर्णायक वळण मिळण्याची शक्यता आहे। राजकीय हालचाली पाहता मुंबई ठाकरे गटाचा महापौर निश्चित होण्याची शक्यता बळावली आहे। शिंदे गटाला हा मोठा धक्का बसण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। भाजप आणि ठाकरे गट एकत्र येण्याच्या हालचाली वाढल्या असून उद्या अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात जात आहे। मुंबई महानगरपालिकेचा राजकीय रणांगण मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात आणि श्रीमंत प्रभावशाली महानगरपालिका मानली जाते। त्यामुळे येथे सत्ता मिळवणे म्हणजे केवळ प्रशासनावर नियंत्रण नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी ताकद मिळवणे। गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचा ठाकरेंचा दबदबा मुंबईत आहे। शिंदे गट आणि भाजपा युतीने सत्ता समीकरण बदलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना ते दोघांना सुद्धा जमले नाही। ठाकरे गटाने सुरुवातीपासूनच आक्रमक राजकारणाऐवजी शांत आणि रणनीतीपूर्ण भूमिका घेतली, आपल्या नगरसेवकांना एकत्र ठेवण्यावर भर दिला। तसेच शिंदे गटाच्या आणि भाजपमध्ये अनेक नगरसेवकांमध्ये असंतोष आहे। शिंदे गटातील काही नगरसेवक नाराज असल्याची चर्चा आहे। सत्ता वाटप, पदांची अपेक्षा आणि स्थानिक राजकारणातील संघर्षामुळे शिंदे गटातील एकजूट कमजोर झालेली दिसत आहे। भाजप आणि ठाकरे गट राजकीय जे काही जवळ येण्याच्या स्थितीत निर्माण झालेले आहेत। पडद्यामागे ठाकरे आणि भाजपाच्या अनेक नेत्यांमध्ये चर्चा सुद्धा आहेत। शिंदे गटावर भाजपाचा विश्वास कमी होत असल्याची चर्चा आहे। विधानसभा निवडणुकीवेळी सुद्धा एकनाथ शिंदेंनी रुसून दरेगावी गेले होते आणि 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद मागत होते आणि आता सुद्धा मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या नंतर सुद्धा शिंदे आपली बार्गेनिंग पॉवर भाजपाला दाखवत आहेत। त्यामुळे शिंदे आणि भाजपामध्ये जे काही दरी निर्माण झालेली आहे त्याचाच फायदा आता उद्धव ठाकरे घेताना दिसत आहेत। मुंबईतील सत्ता टिकवण्यासाठी भाजपाला मजबूत भागीदाराची गरज असणार आहे। ठाकरे गटाची पारंपरिक जनाधार आगामी विधानसभा आणि लोकसभा ज्या काही निवडणुका येणार त्यामध्ये आता एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का भाजपा देण्याच्या तयारीत आहे। भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाकरे गटातील नेत्यांशी संवाद साधल्याची सुद्धा चर्चा आहे। काही महत्त्वाच्या बैठका सुद्धा गुप्तपणे झाल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे आता उद्या जे काय होणार आणि मुंबईत ठाकरेंचा किंवा भाजपाचा एकत्रपणे महापौर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे आता या नव्या रणनीतीची सुरुवात आणि राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होतो का याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आता राजकीय संघर्ष कमी आणि जे काही शिंदे गट आणि भाजपमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे भाजप आता जसं ठाकरेंना भाजपाने त्यांचे 2 पक्ष केले, तसे आता शिंदे गटाला सुद्धा धक्का देण्याच्या तयारीत आहे आणि स्वतःचा महापौर मुंबईत इतरांच्या मदतीने बसून शिंदेंना धक्का देण्याच्या तयारीत भाजपा दिसत आहे। त्यामुळे शिंदे गटाला बसलेला धक्का, भाजपाची बदलती भूमिका आणि ठाकरे गटाची वाढती ताकद या तिन्ही घटकांमुळे मुंबईतील सत्ता समीकरणे पूर्णपणे बदलण्याच्या मार्गावर आहेत। उद्या अंतिम निर्णय होणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, मुंबईत भाजप आणि ठाकरे गटाने येऊन महापौर करावा का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये
जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.